स्वतःविषयी बोलावं, स्वतःच्या पक्षाविषयी बोलावं. दुसऱ्यांच्या पक्षाविषयी त्यांनी बोलण्याचा तसा संबंध नाही. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात 50 वर्षापासून काम करते आणि त्यांच्या भाषेत क्रेडिबिलिटी आहे, म्हणून हा पक्ष 50 वर्ष टिकून. सर, त्यांनी असंही म्हटलंय की मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत संभाजीनगर हे नाव झालंच पाहिजे. झालंच पाहिजे, बरोबर आहे, आणि ते आम्ही केलेलंच आहे. म्हणून तर ते संभाजीनगर म्हणतायत ना राज ठाकरे. त्यांनी जो संभाजीनगर हा जो उच्चार केला आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच केला. बाळासाहेब ठाकरेंनी त्या वेळेत सांगितलं की हे संभाजीनगर झालं, आता कागदोपत्री व्हायचं आहे, केंद्राकडे आहे प्रस्ताव, त्यांनी ते मंजूर करतील. नाही राऊत साहेब, आज शिवसेनेच्या हिंदुत्वाला त्यांनी हल्ली म्हटले. हे कधी झाले हिंदुत्व? हे कधी झाले हिंदुत्ववादी? हे हिंदुत्ववादी कधी झाले असं विचारतो. आमच्या हिंदुत्वाला ढोंगी वगैरे म्हणणाऱ्यांनी आपण हिंदुत्वाची शाल कधी पांघरली त्याचा खुलासा करा. पकपक करणारं हिंदुत्व ठीक आहे, पकपक बकबक जे काय असेल ते असेल, पण आमचं हिंदुत्व हे प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्व आहे आणि आमच्या हिंदुत्वावरती कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही. तुमची भूमिका काय होती हिंदुत्वाविषयी काल आणि आज? ती पकपकवाली होती, बकबकवाली होती का अजून कसली होती? आम्हाला त्यात आता बोलायचं नाही. आमचं हिंदुत्व आमच्यापाशी आहे आणि ते हिंदुत्व असंच आमचं तेजाने तळपत राहील. पण महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली म्हणजे काय असतं? अयोध्या दौरा तुम्हाला रोखलंय कोणी? अयोध्येत जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखलंय? इथे इकडलं भारतीय जनता पक्ष तुमच्या पाठीशी, तिकडे भारतीय जनता पक्षाचं राज्य, तुम्हाला कोणी रोखलंय? नाही, एक सापळा रचला गेला. कुठला सापळा? मानसैनिकांवर गुन्हे दाखल होतील. कुठे? उत्तर प्रदेशमध्ये. कोण करणार? वेळेस त्यांचे कार्यकर्ते कोण करणार गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये? त्यांचं राज्य, भाजपचं पुरस्कृत दौरा. त्याच्यामुळे एक फार गमतीशीर विधान आहे ती. महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, काय म्हणजे काय रोख असू शकतो त्याचा? बघा, हे वैफल्य आहे, ही निराशा आहे आणि ह्या सगळ्या लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे, त्यांच्यावरती उपचार करण्याची गरज आहे. की त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदुत्व म्हणजे वॉशिंग पावडर आहे का? वॉशिंग पावडर विकतात का? की तेरी कमीज मेरी कमीज से सफेद कमीज? ठीक आहे, त्यांना काही बोलू द्या. माणसाला एकदा निराशेने ग्रासलं, वैफल्याने ग्रासलं की ते अशा प्रकारची विधानं करत असतात. मुळात हिंदुत्वाशी त्यांचा काही संबंध आला आहे का? तर अजिबात नाही. आता सोयीनुसार हिंदुत्व त्यांनी घेतलेलं आहे, सोयीनुसार. इतर कोणते विषय दुकानं चालली नाहीत तेव्हा हिंदुत्व चालवून बघावं म्हणून ते हिंदुत्वाविषयी बोलत आहेत. पण अयोध्या, राम मंदिर वगैरे 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 या संदर्भात काम करताना आणि या संदर्भात भूमिका घेताना आपला इतिहास त्यांनी तपासून पाहावा. मातोश्री म्हणजे मशीद आहे का? राणा दाम्पत्यांनी जे हनुमान मातोश्री आहे, मातोश्रीच आहे. याच मातोश्रीनं तुम्हालाही मोठं केलं आहे. मातोश्री ही धर्मशाळा सुद्धा नाही, लक्षात घ्या. ह्याच मातोश्रीनं तुम्हालाही मोठं केलं आहे, सगळ्यांना मोठं केलं आहे. मातोश्री काय आहे आणि मातोश्रीवरच्या श्रद्धा काय आहे हे तुम्ही नका सांगा. शिवसेना पर हमला बोला, खास करके आप पर हमला. कौन सा हमला? कि राणा दंपति क्या हमला? लड़ाई कर रहे हैं, वहाँ लद्दाख में एक साथ खाना खा रहे हैं, घूम रहे हैं आप लोग, जनता को दिखाने. केंद्र सरकार को पूछिए ना, वो केंद्र सरकार की कमेटी थी, वो कोई प्राइवेट टूर नहीं थी ना, वो सेंट्रल गवर्नमेंट की स्टैंडिंग कमेटी की एक बैठक के लिए हम गए थे. अगर इतना भी ये लोग नहीं जानते और समझते तो राजनीति में नहीं रहना चाहिए लोगों को. एमआईएम को आप लोगों ने बड़ा किया, ऐसा राज ठाकरे का आरोप है, और आपके सांसद वहां से हार गए. देखिए, एमआईएम को और हिंदुत्ववादी एमआईएम को, नए हिंदुत्ववादी, वो भी एमआईएम ही है, उनको कौन बड़ा कर रहा है सबको मालूम है. ये जो हिंदुत्ववादी ओबीसी और असली ओबीसी दोनों सब समान है. हिंदुत्व के बारे में जो है वो सवालात उन्होंने उपस्थित किए. उन्होंने कहा कि पकपक करने वाला हिंदुत्व उनका हिंदुत्व से क्या संबंध है, आप मुझे बताइए. ये कब हो गए हिंदुत्ववादी?
अब वो भगवी शाल उनके कंधे पर आ गई, इसलिए कोई हिंदुत्ववादी नहीं बनता ना। कह रहे कि हैदराबाद से आके एमआईएम के लोग औरंगजेब की कब्र पर फातिया पढ़ रहे हैं, शिवसेना कुछ नहीं कर रही, महाराष्ट्र की जनता भी ठंडी हो गई है। आपको किसने कहा कि शिवसेना कुछ नहीं कर रही? औरंगजेब की कब्र जो है केंद्र सरकार के जो पुरातत्व डिपार्टमेंट है उसके अंडर है, तोड़ दीजिए ना। आपको किसने रोका है? ये क्या हमारे हाथ में है क्या? वो तो केंद्र सरकार के हाथ में है, उनका डिपार्टमेंट है वो आर्कोलॉजी डिपार्टमेंट। आइए तोड़ दीजिए। बीजेपी ने भी अभी कहा है कि इस औरंगजेब की कब्र पर अभी कार सेवा करने की जरूरत है। कर लीजिए। कब कर रहे हो? कब कर रहे हो? आप कर लीजिए, तुरंत कर लीजिए, हम आपको मदद करेंगे। राज्य सरकार इस पूरे मामले में कुछ नहीं कर रही है, इसलिए बीजेपी और हिंदुत्ववादी संगठन ये औरंगजेब की कब्र क्या आज है क्या? हमारी सरकार 2 साल हो गए, उससे पहले से भी है, आज की है क्या ये? सर अरे यार थोड़ा सोच समझ कर बात करिए, दिमाग ठिकाने आपका लाइए और बात करिए। आंदोलन सुरूच ठेवणार आहेत आणि घरोघरी जाऊन पत्रकं वाटणार आहेत, आंदोलन सुरूच ठेवणार म्हणाले कोण? राज ठाकरे म्हणाले की आमचं आंदोलन सुरूच राहील आणि घरोघरी जाऊन पत्रकं वाटली जाणार। करू द्या, आंदोलन आहे, आंदोलन करत राहावं त्यांनी। भी आंदोलन में शामिल नहीं थे। राज ठाकरे का उद्धव ठाकरे इन पर एक भी केस नहीं है, शामिल नहीं, आंदोलन कोई भी केस नहीं है। वो क्या गांधी है क्या, वल्लभ भाई पटेल है क्या, ऐसी बातें कही है। उद्धव ठाकरे हमारे पार्टी के सेनापति हैं। सेनापति का काम होता है लीड करना, मार्गदर्शन करना, और हम सब लोग हैं उनके साथ साथी। हमारे ऊपर जितनी केसेस है वो उनके पूरे पार्टी के ऊपर नहीं है। उद्धव जी का नाम लिया, उनके ऊपर कोई केस अरे वो कौन तय करेगा? वो नाम लेने से क्या बात बनती है क्या? वो कौन है? उनके ऊपर कौन सी केस चली है? सर तुमच्यावर राज ठाकरे टीका केली ऐसा आहे, नहीं म्हणजे की राणांबरोबर जाऊन तिकडे जेवण केलं, तुमच्यावरही टीका केलेली आहे, ढोंगी लोक आहेत असं म्हणाले। हो बरोबर, ठीक आहे, त्यांना असं वाटतंय ना आम्ही ढोंगी आहोत। ठीक, सर उन्होंने ये भी कहा है कि गुजरात में जिस तरह लोगों को मारा गया, पीटा गया, जो परप्रांतीय थे उनको भी मारा गया, वो महाराष्ट्र में, और महाराष्ट्र से अपने यूपी बिहार में गए, तो गुजरात में जो ये हुआ उनके ऊपर वो सॉरी कब बोलेंगे, ऐसा भी उन्होंने कहा। वो काफी कब जाकर मोदी जी से मीटिंग कर लीजिए और सॉरी बोलने को बोल लीजिए उनको। अब तो मोदी भक्त बन गए ना वो, अब मोदी के अंधभक्त बन गए, तो आप मोदी जी को जाकर मिलिए और कहिए कि गुजरात में जो हुआ है उसके लिए आपको माफी मांगना पड़ेगा। सर नवाब मलिक से लेकर एक सवाल है। सर लोकसभेच्या निवडणुकीचा विषय आहे। छत्रपतींना शिवसेना उमेदवार म्हणून जाहीर करण्याचा अजून काही असं जाहीर केलेलं नाही। त्या संदर्भात शिवसेना पुरस्कृत वगैरे जे का आपण म्हणताय याबाबतचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही। आमची भूमिका कायम आहे की दुसरा उमेदवार जो आहे तो शिवसेनेचा जाईल, हा शिवसेना पक्षप्रमुखांचा निर्णय आहे आणि या निर्णयाशी आम्ही आजपर्यंत ठाम आहोत। मस्जिद ऐसे कहा गया है कि राणा दंपति जो कि उन्होंने हनुमान चालीसा पढ़ा था, तो उनका कहना है कि क्या वो मस्जिद है वहाँ पर जाकर वो पढ़ रहे हैं, ऐसा उनका कहना है, क्योंकि उनका कहना था कि मस्जिदों के सामने हनुमान चालीसा पढ़ने का उन्होंने बयान किया था। हमारे लिए वो विषय अब नहीं रहा है, वो विषय खत्म हो गया। अयोध्या जाने को पोस्टपोन किया, उन्होंने कहा कि उन्होंने उन्हें कहा साजिश कि की तरफ फंसाया जा रहा ये है। क्या साजिश साजिश? महाराष्ट्र से शुरू हो रही है। क्या साजिश है? किसी को जाना है अयोध्या में, आपने तारीख की घोषणा की है, आपने तैयारी की है, आपको जाना चाहिए। अगर आपको कोई विरोध करता है तो विरोध को ठुकरा कर जाना चाहिए। आप नेता है ना, नेता है तो नेता जैसा आप काम करो। कोई एक सांसद आपको विरोध करता है, माफ़ी मांगने को कहता है, तो आप एक भूमिका लीजिए। आपने तो आपका अयोध्या का पूरा दौरा ही रद्द कर दिया। आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबतीत काही म्हणजे काही जे काय राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबतीत झालंय, आदित्य ठाकरेंचा दौरा होणार आहे का? 15 जून ला होना। क्रेडिबिलिटी कम कर रही है शिवसेना, बाला साहब ठाकरे की क्रेडिबिलिटी कम कर रही है अपने बयानों से, ऐसा बाला साहब ठाकरे की क्रेडिबिलिटी जो है उसके ऊपर ही शिवसेना और महाराष्ट्र चल रहा सर है। नवाब मलिक सर, नवाब मलिक सर, नवाब मलिक सर। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे